हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. स्वशक्ती भाग 2. लाओत्से सांगतो की ज्याने दुसऱ्यांवर स्वामित्व मिळवले त्याच्या मनगटात जोर आहे, परंतु ज्याने स्वतःवर स्वामित्व मिळवले तो शक्तिशाली आहे. अज्ञानाने मानव हे समजू शकत नाही की आपल्याच मनावर ताबा मिळवण्यासाठी बाह्य शक्तीचा काहीही उपयोग नसतो. त्याला वाटते की जसे आपण मनगटाच्या जोरावर बाहेरील वस्तू जगत मिळवतो किंवा देहादी इंद्रियांच्या साह्याने जसे आपण बाह्य गोष्टी मिळवतो, तसेच आपण आपल्यावर आपल्या देहादी इंद्रियांचा उपयोग करून स्वामित्व मिळवू शकतो. कारण स्वामित्व आणि आपली देहादी इंद्रियांची ताकद यांचे नाते त्याच्या मनात फार घट्ट बसलेले आहे आणि ते सखोलही गेलेले आहे. याचा पगडा फार भयावह आहे. माणूस या पायी नसते उपाय करत असतो, कितीतरी वेळी अघोरीपणा करत असतो, आपल्याच देहादी इंद्रियांचा छळ करत असतो. माणूस उपवास करतो. देहाला भूक लागली की त्याला अन्न दिलेच पाहिजे, नाहीतर कुपोषण होते. परंतु येथे उपवास करून कोणी जरा जर्जर झाला की त्याला तपस्वी असे म्हटले जाते. कोणी सामुदायिक शतकोटी जप करायचा कार्यक्रम करतो. याचा काय उपयोग आहे? जप हा वैयक्तिक आहे. येथे जप मोजतात आणि तेथेच त्यांची उपासना पूर्ण होते. वास्तवात जेथे जप करून समाप्त होतो तेथे उपासनेचा आरंभ होतो. परंतु असा सामुदायिक जपाचा कार्यक्रम हा फार मोठा धार्मिक कार्यक्रम म्हणून मान्य आहे. कोणी ओल्या देहाने मंदिराला प्रदक्षिणा घालतात, तर कोणी लोळत लोळत मंदिरात जातात, काचेवरून लोळतात, आगीतून चालतात, एक पाय वर करून जप करतात. काय काय प्रकार असतात. अशांना फार मोठे सिद्ध पुरुष म्हणून ओळखले जाते. हे लोक स्वतःला जितका त्रास देतात तितके त्यांचे महत्त्व वाढते. याचप्रमाणे योगाच्या स्पर्धा आयोजित करतात. त्यांना योगासने म्हणजे कवायत वाटते. योगोपचाराचा दवाखाना चालवतात. यांना योग म्हणजे औषध वाटते. कंबर लचकली अमुकासन करा, पाय दुखतात तमुकासन करा, झोप लागत नाही ध्यान करा. काय म्हणावे याला? योगाचरणाने शरीर निरोगी राहते, सुदृढ राहते, ताजे तवाने राहते. हे त्या योगाचे अतिरिक्त जादा परिणाम आहेत. ते योगाचे साध्य नाही. योग ही संपूर्ण वैयक्तिक अंतस बाब आहे. ती ज्याची त्याच्यावर अंतस परिणाम करत असते. येथे आत्मशक्ती कुंडलिनी जागृत होते. त्या योगे आत्मज्ञान मिळते, आत्मभान येते, मनाचे प्राबल्य क्षीण होते, मनाच्या चित्तवृत्ती निरोध होऊन मन अमन होते. ते अंतरात्म्याच्या सेवेला रुजू होते. योगी आत्मसन्मुख होतो. या योगे अंतरात्मा आणि परमात्मा यांचा योग जुळून येतो. योग्याचे स्वतःवर स्वामित्व निर्माण होते. स्वतःवर स्वामित्व ही आत्मशक्ती आहे. ही वैश्विक सर्वोच्च एकमेव शक्ती आहे. त्या योगे आपण मुक्त होतो, कैवल्यानंदी होतो. यामुळे जो स्वतःवर स्वामित्व मिळवतो तो शक्तिशाली आहे. समाधान हेच वैभव. लाओत्से सांगतो की जो समाधानी आहे तो वैभव संपन्न आहे. पैशाने सर्व काही मिळते. तुम्ही फक्त पैसा ओता आणि सर्व सुख मिळवा. या जगात जे काही उपलब्ध आहे ते सर्व तुम्हाला पैसा मिळवून देतो असे सांगितले जाते. जगाचा व्यवहार पाहता ही गोष्ट प्रत्यक्ष अनुभवाला येत असल्यामुळे ती सत्य आहे असेच मानावे लागते. कारण भौतिक वस्तू, भौतिक सौख्य पैशाने विकत मिळते. तसेच स्तुती करणारे भाट पैशाने नेमता येतात. पैसे देऊन स्वतःची प्रसिद्धी करता येते. पैसा तुम्हाला शिक्षेपासून सुटका करवून देतो. पैशाने तुम्हाला दुसऱ्याला छळता येते. पैसे देऊन तुम्हाला वस्तूच काय तर माणसेही भाड्याने मिळतात. पूर्वी गुलाम बाळगण्याची पद्धत होती. आता ते कायम करता बाळगावे लागत नाहीत. पाहिजे असतील तेव्हा ते भाड्याने मिळतात. यापासून माणसाला सौख्य मिळते का? का ते मानावे लागते? कारण सौख्य मिळाल्याने जर संतोष समाधान होत असेल तर ते सौख्य सत्य असते, नैसर्गिक असते. संतोष समाधान आपोआप होते. ते वरवर नसते. ते अंतःकरणापासून सहजच उत्स्फूर्तपणे होते. ते आतून होत असते. आपल्यासाठी कोणीही
संतोष, समाधान निर्माण करू शकत नाही. आपल्यासाठी कोणी इतर सौख्य निर्माण करू शकतो. आपल्यासाठी इतर कोणी ऐश आराम मिळेल अशा सुविधा तयार करू शकतो. परंतु यापासून होणारा संतोष आणि समाधान कोणीही कोणासाठी निर्माण करू शकत नाही, तयार करू शकत नाही. तो ज्याचा त्यालाच आतून व्हावा लागतो. यास्तव लक्षात घ्यावे की पैसा म्हणजे संतोष समाधान नव्हे, तर संतोष समाधान हे धन आहे. जर तुम्ही संतोषी असाल तर तुम्हाला सौख्य आपोआप मिळेल. पैशाने सौख्य मिळेलच असे नाही, आणि त्यातून पैशाने सौख्य मिळाले तरी त्याने संतोष होईलच असे नाही. कारण सौख्य शारीरिक असते आणि समाधान मानसिक असते. हा मूलभूत फरक लक्षात घ्यावा. पैसे, सोने, भौतिक वस्तू हे सत्य धन नाही. ते कितीही असले तरी त्यामुळे तात्पुरते सुख मिळते. नित्य नूतन वस्तूंची हाव वाढते. जे मिळत नाही त्याबद्दल दुःख होते. मिळालेले सौख्य अत्यल्प काळ टिकते. शारीरिक सौख्य कधीही कायम नसते. ते अळवावरचे पाणी असते. तेवढ्यापुरते चमकते आणि घसरून रसा तळाला जाते. यास्तव संतोष, समाधान हेच सत्य धन आहे. परंतु संतोष हा चिर असतो. माणूस असाच सहजच स्वभावतःच विनाकारण नैसर्गिकपणे संतोषी किंवा समाधानी असतो. संतोष या धनामुळे जे असेल त्यात माणूस समाधानी असतो. संतोषी वरची पायरी पाहत नाही, त्यामुळे त्याला मत्सर वाटत नाही. तो खालची पायरीही पाहत नाही, त्यामुळे त्याला कधीही अहंकार वाटत नाही. तो फक्त आपली स्वतःची पायरी पाहतो. त्यामुळे तो नेहमी जे आहे त्यात समाधानी असतो. त्यामुळे समाधान हेच वैभव असते. हरि ओम.